मानाचा जय बाळूमामा भावांनो, तर उद्यापासून आपल्या बाळूमामांचे उपवास चालू होत आहेत. तरी अजूनही बाळूमामांच्या भक्तांना पूर्ण बाळूमामांच्या उपवासाबद्दल माहिती मिळालेली नाही आहे. तर त्यावरतीच आपण हा एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे, तसेच बाळूमामांच्या इतर भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. तर उद्या 9 मार्च 2026 उद्या सकाळपासून बाळूमामांचे उपवास चालू होत आहेत. तर उद्या सकाळी उपवास धरल्यानंतर हा उपवास तुम्हाला उद्या संध्याकाळी सोडायचा आहे. तर हा उपवास सोडण्याआधी तुम्ही गोडधोड नैवेद्य करून देवाला दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही हा उपवास काही खाऊन सोडू शकता. तसेच भाजी भाकरी किंवा इतर काही गोडधोड पदार्थ करून खाऊन तुम्ही हा उपवास सोडू शकता. पण 10 तारखेनंतर 10 ते 15 तारखेपर्यंत हा उपवास आहे, हा खडतर उपवास आहे. तर ह्याला मित्रांनो, या उपवासामध्ये होतं असं की तुम्हाला फक्त फळे, दूध, चहा आणि खारीक या व्यतिरिक्त इतर कोणतेही पदार्थ चालत नाही. कारण आदमापूरच्या आदेशानुसार जे पदार्थ खाल्ले जातात ते तुम्हाला मी सांगितलेले आहे. तर मध्ये अजून असा एक प्रश्न, बऱ्याच 1-2-3 कमेंट अशा आल्या होत्या की या उपवासामध्ये चप्पल घातलेली चालते का? चप्पल घालावी की घालू नये? तर मित्रांनो, असं काही या उपवासासाठी नाही आहे की तुम्ही चप्पल घातलीच पाहिजे किंवा घालू नये. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही फक्त हा उपवास कोणत्या श्रद्धेने करताय त्यावरती सगळं निर्भर आहे. तुम्हाला चप्पल घालायची, तुम्ही घालू शकता, नाही घातली तरी चालेल, तसंही काही नाही. फक्त हा एक श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय आहे. तर तुम्ही मनापासून हे उपवास करायचे आहेत. तसेच हा उपवास दिनांक 16 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुटणार आहे. तर आपल्या आदमापूरमध्ये भव्य यात्रा भरवलेली आहे. या भंडारा उत्सवामध्ये सर्व आपल्या भाविक भक्तांनी बाळूमामांच्या आपल्या या भंडारा उत्सवामध्ये सामील व्हायचं आहे. तर यामध्ये जर कोणाला शक्य झालं नाही यायला किंवा इतर काही अडचण आली आणि ते आदमापूरला येऊ शकले नाही, तर अशा भाविक भक्तांनी आपल्या राहत्या घरी देवाला गोडधोड नैवेद्य दाखवून हा उपवास सकाळी 10 वाजता सोडायचा आहे. तसेच श्रद्धेने 5 लहान मुले तुम्ही जेवायला घालू शकता. फक्त मित्रांनो, हा उपवास करताना तुमच्या मनामध्ये श्रद्धा आणि बाळूमामांची भक्ती हवी आहे. या उपवास काळामध्ये तुम्ही कोणतेही वाईट कृत्य असे करायचे नाही आहे किंवा कोणालाही शिवीगाळ करायची नाही किंवा चोरी लबाडी करायची नाही. कारण हा उपवास खडतर असल्यामुळे, त्याचे नियमही खडतर असल्यामुळे जर तुम्ही पुरेपूर्ण हा उपवास केला तर त्याचं तुम्हाला नक्कीच चांगलं फळ भेटेल. फक्त उपवास काळामध्ये कोणतंही असं वाईट काम करू नका, जेणेकरून तुमच्या उपवासाला आणि तुमच्या साधनेला गालबोट लागेल. आणि तुमचा या बाळूमामांच्या उपवासाच्या काळामध्ये तुम्ही बाळूमामांचे नामस्मरण करायचं आहे, पारायणात वेळ घालवायचा आहे, तसेच बाळूमामांच्या सानिध्यात वेळ घालवायचा आहे. त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना लवकरच पूर्ण होतील आणि तुमची जी काही इच्छा असेल ते लवकरच बाळूमामा आपले पूर्ण करतील. आजच्या ह्या बाळूमामांच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती आहे. ही बाळूमामांच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती आहे. माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा, जेणेकरून बाळूमामांच्या सर्व भक्तापर्यंत ही आपली माहिती मिळेल. मानाचा जय बाळूमामा.